1 minus cos theta is equal to sin theta into sin theta by 2. Then the value of theta विचारलेलं आहे. फर्स्ट ऑफ ऑल पहिल्यांदा काय करू शकता बघा की 1 मायनस कॉस थिटा हे जे दिलेलं आहे त्या ठिकाणी आपण असं लिहू शकतो 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 इज इक्वल टू RHS साइन थिटा इंटू साइन थिटा अपॉन 2 असा आहे. ओके, RHS LHS मध्ये घेतलं तर बघा काय राहणार आहे 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस साइन थिटा इंटू साइन थिटा बाय 2 इज इक्वल टू 0. कॉमन टर्म एक ह्याच्यामध्ये येऊन जाईल साइन थिटा बाय 2. ब्रॅकेटमध्ये काय राहील बघा 2 साइन थिटा बाय 2 मायनस साइन थिटा इज इक्वल टू 0. ओके, दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आहे. काय करणार बघा आपण फर्स्ट ब्रॅकेट कंपेअर विथ 0 और 2 साइन थिटा बाय 2 मायनस साइन थिटा इज इक्वल टू 0. ठीक आहे, इथं काय लिहिता येईल बघा 2 साइन थिटा बाय 2 इज इक्वल टू साइन थिटा. असे दोन इक्वेशन आपल्याला मिळालेले आहेत. आता एकतर बघा पहिलं जे इक्वेशन आलेलं आहे साइन थिटा बाय 2 इज इक्वल टू 0 याच्यामध्ये आपल्याला जनरल व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर रिझल्ट काय बघा की साइन थिटा इज इक्वल टू 0 थिटा इम्प्लाइज n पाय. ओके, इथला जो थिटा आहे तो थिटा बाय 2 आहे इज इक्वल टू n पाय दॅट इज थिटा इज इक्वल टू 2n पाय. एक तर हे आन्सर आलं. आता जर ऑप्शन्स बघितले तर त्याच्यामध्ये एकच ऑप्शन सॅटिस्फाय करतोय त्यातला तो पहिला म्हणजे ए. ओके, आता हे सेकंड इक्वेशनचा जर विचार करायला बघितला आपण तर 2 साइन थिटा बाय 2 इज इक्वल टू साइन थिटा आहे ना. ओके, तर ही व्हॅल्यू कंपेअर करताना इक्वल कधी येईल बघा ज्यावेळी तुमचा जो अँगल आहे ना म्हणजे ह्याची व्हॅल्यू जी आहे ना ही व्हॅल्यू तुमची 0 यायला पाहिजे तरच हे दोन व्हॅल्यू सेम होतील. बरोबर का बघा, नाहीतर असं तुम्हाला थिटा कुठलाच मिळणार नाही ना. इथं थिटा आहे आणि इथं थिटा बाय 2 आहे. थिटाची व्हॅल्यू पुट केली की या दोघांच्याही व्हॅल्यू सेम येतील. असं तुम्हाला कोणताही थिटा सापडणार नाही एक्सेप्ट ह्या अँगलची व्हॅल्यू 0 आली तर तुमचा सेम येऊन जाईल. ओके, मग जर बघितलं ऑप्शन नुसार जर टॅली केलं आपण तर ह्यातला एकच ऑप्शन सॅटिस्फाय करता येईल यातला जो आहे तुमचा ऑप्शन नंबर ए.